ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तिकडे नाशिकमध्ये कोरोनाचा धोका वाढायला लागलाय। गेल्या 4 दिवसात नाशिकमध्ये नव्या कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे। 8 नोव्हेंबरला शहरात कोरोनाचे 101 रुग्ण होते। 11 नोव्हेंबरला 203 वर संख्या पोहोचली आहे। दिवाळी खरेदीसाठी होणारी गर्दी बघता कोरोनाचा धोका वर्तवण्यात आलेला होताच, त्यातच अचानक रुग्णसंख्या वाढत चालल्याची बाब ही चिंता वाढवणारी आहे। दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती आधीपासूनच वर्तवण्यात येते। नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना सध्या नियंत्रणात असल्याचं वाटत जरी असलं तरी गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे। 8 तारखेला 101 नव्याने रुग्ण आढळून आलेले होते। 9 तारखेला हाच आकडा 135 वर गेला। 10 तारखेला 150 रुग्ण नव्याने आढळून आले, तर 11 तारखेला हाच आकडा 203 वर गेला आहे। 12 तारखेच्या रुग्णांच्या संख्येने तुलनेने कमी जरी असल्या तरी देखील कोरोनाचा उद्रेक हा होण्याची शक्यता अधिक आहे। नाशिक शहराचा जर विचार केला तर नाशिक शहरामध्ये आज मितीत 63,000हून अधिक कोरोना बाधितांची संख्या आहे, तर हाच आकडा जिल्ह्यामध्ये 96चा आकडा पार केलेला आहे। नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्या माध्यमातून नागरिकांना सूचना केल्या जात आहेत, मास्क घाला असं आवाहन केलं जात आहे।